राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडली कोरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्मनिष्ठ गुरु हरिहर रंगनाथ महाराज की जय श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विस्मृतं येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदामूलिष्टं पुण्डलीकवरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे इतिहास तो अपार शुद्ध परमात्मा मीची आशे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू रंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैसेची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण नित्याभान मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मीची आशे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्माप्त काम तरी नमन कवना करावे म्या दयाचे केली स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कार आता चला विचार सागर तरंग चौथा परिच्छेद 18 कल्पिताची निवृत्ती कशी होते याविषयी शंका आणि समाधान. या अगोदर जे आपण विषय पाहिला कल्पिताच्या अधिष्ठानाविषयी पाहिला. तर कल्पिताचा अधिष्ठान रज्जुपहित चैतन्य त्याच्याच ज्ञानाने सर्प आणि त्या सर्पाचं ज्ञान मग त्या सर्पाची निवृत्ती होते अधिष्ठान ज्ञानाने. अधिष्ठान ज्ञानाने म्हटलं अगोदर सांगितलं होतं
की ज्ञानाला अधिष्ठान, सर्पाच्या ज्ञानाला अधिष्ठान अंतःकरणोपहित साक्षी चैतन्य, अंतःकरणोपहित साक्षी चैतन्य त्याचे आत. आणि सर्पाच्या ज्ञानाला रजोपहित चैतन्य सांगितलं होतं. हे अधिष्ठानं सांगितले होते. म्हणून मिथ्या पदार्थाला अधिष्ठान काय मानायचं, तर तो ज्याच्यावर भासतो तेच त्याचं अधिष्ठान असतं. आणि ज्याच्यावर तो भासतो त्याच्या ज्ञानानं त्याची निवृत्ती ही होत असते, असा नियम आहे किंवा असा सिद्धांत आहे. अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते असा सिद्धांत आहे. मग कल्पिताचं अधिष्ठान हे रज्जू मानायचं का रज्जू अधिष्ठान चैतन्य मानायचं? यावेळेस जी काही वाटाघाटी केली होती, जी काय वाटण्या घालून दिल्या होत्या, सर्पाचा अधिष्ठान आणि सर्पाच्या त्या ज्ञानाला अधिष्ठान, मग सर्पाचं जे अधिष्ठान आहे ते अंतःकरणाच्या बाहेर आहे आणि सर्पाच्या ज्ञानाचं अधिष्ठान ते अंतःकरणात आहे. कारण अंतःकरण म्हणजेच आत असलेलं जे करण आहे त्याला अंतःकरण म्हणतात. म्हणून सर्पाचं जे ज्ञान व्हालंय ते ज्ञान अंतःकरणात उत्पन्न व्हायले, म्हणजे साक्षी चैतन्याला ते ज्ञान व्हायले. आणि ते साक्षी चैतन्य अंतःकरणोपहितच मानावं लागेल. मग कोणी कोणी अंतःकरणोपहित साक्षी चैतन्य न मानता अंतःकरण विशिष्ट चैतन्य मानतात. तसंच रज्जूच्या ठिकाणीही जे चैतन्य आहे ते रज्जूपहित चैतन्य न मानता रज्जू विशिष्ट चैतन्य मानतात. हे विशिष्ट काय आहे? ज्या वस्तूला विशेषण लागतं, ज्या पदार्थाला विशेषण लागतं किंवा ज्या पदार्थाचं ज्ञान घेते वेळेस होते वेळेस विशेषणानं युक्त असतं, विशेषणानं होतं, त्याला विशेषण म्हणतात. मग विशेषण ज्यावेळेस चैतन्याचं रज्जू हे मानलं, रज्जूपहित चैतन्याचं विशेषण कोण होतं? रज्जूपहित चैतन्याचं. आपण चैतन्याचं संबोधन करायलो तो कोण्या चैतन्याचं करायलो? म्हणजे कोणचं विशेषण लागलं त्याला? रज्जू लागलं. मग रज्जू हे विशेषण आहे का अधिष्ठान आहे? त्या चैतन्याचं विशेषण मानावं लागेल. मग विशेषणायुक्त, विशेषणानं जे युक्त चैतन्य आहे ते विशेषण सत्य आहे का मिथ्या आहे? विशेषण मिथ्या आहे, रज्जू मिथ्या आहे. जसा सर्प मिथ्या आहे, जे विशिष्ट असणार सर्प आणि त्याचं ज्ञान त्याचं विशेषण रज्जू आहे आणि अधिष्ठान रज्जूपहित चैतन्य आहे. मग विशेषणाला जर आपण अधिष्ठान मानलं
विशेषणालाच जर अधिष्ठान मानलं तर त्या विशेषणाला जे अधिष्ठान आहे चैतन्य, त्याच्या ज्ञानानं, त्याचं ज्ञान झाल्याशिवाय, त्या विशेषणाचं ज्ञान त्याचं झाल्याशिवाय, चैतन्याचं ज्ञान न होता त्याचं ज्ञान व्हायला पाहिजे, रज्जूचं ज्ञान व्हायला पाहिजे. पण रज्जूचं ज्ञान होते वेळेस त्याच्या अधिष्ठानाचं ज्ञान हे अगोदर होतं आणि नंतर विशेषणाचं ज्ञान होतं. जर समजा एखादा लाल घोडा आहे किंवा काळा घोडा आहे, आता घोडा हा कोण काय झाला? विशेष झाला. आणि त्याच्या रंगासहित जर त्याला आपण म्हणालो की हा काळा घोडा आहे, विशेष त्याला विशेषण लागलं त्या घोड्याला, हे की नाही? मग त्या काळ्या रंगाचं अधिष्ठान कोण आहे? घोडा आहे, हे की नाही? मग काळा रंग दिसताना घोड्याचं ज्ञान होतंय का नाही होत? सोबतच होतं. मग त्याच्यामध्ये विशेष आहे, तो काळा रंग मानायचा का घोडा मानायचा? विशेष कोण आहे त्याच्यात? तसं विशेष चैतन्य आहे आणि त्या विशेष चैतन्याला विशेषण रज्जूचं लागलेलं आहे. रंगाच्या ठिकाणी रज्जू धरा आणि चैतन्याच्या ठिकाणी घोडा धरा, है का नाही? आणि काळा घोडा म्हणता वेळेस हे विशिष्ट घोडा झाला. घोडा कसा झाला? हा, त्याच्यामध्ये विशेषणानं त्याचं ज्ञान करून दिलं, विशेषणाला धरून, तर तो काळा घोडा असा आपण म्हणतो. मग तो घोडा विशेष आहे, त्याला असणारा रंग विशेषण आहे आणि विशेषण आणि विशेष मिळून काय होतं? विशिष्ट निर्माण होतं. आणि ते विशिष्ट काय आहे? मग काळा घोडा. मग विशेषणाचा धर्म हा कशावर जातो? घोड्यावर जातो. कोणता घोडा? कोणता घोडा? काळा घोडा, काळा घोडा, है का नाही? मग विशेषण कशावर चाललंय? है का नाही? म्हणजेच जो विशेष घोडा आहे त्या विशेष घोड्यावर विशेषणाचे धर्म चालले. मग जे विशिष्ट आहे काळा घोडा, तर या काळ्या घोड्याला अधिष्ठान काय मानायचं? तो रंग मानायचा का तो घोडा मानायचा? घोडा. इथं आपणाला घोड्याविषयीच ज्ञान करून घ्यायचंय. मग तो कसा आहे, केवढा आहे? घोड्याचं ज्ञान तिथं विशेष आहे, त्याच्या रंगाचं नाही. मग त्या रंगानं ते विशेष व्हालंय, विशिष्ट व्हालंय, विशेष विशिष्ट व्हालंय, विशिष्ट प्रकारचं. तसं रज्जू आणि रज्जू अधिष्ठान चैतन्य यामध्ये महत्वाचं कोण आहे? विशेष रूप कोण आहे? आणि विशेष कशाला म्हणावं? ज्याचा बाध होत नाही, है का नाही? मग चैतन्य त्या ठिकाणी विशेष आहे, तर अज्ञान जे आहे रज्जूच्या ठिकाणी मानावं का चैतन्याच्या आश्रित मानावं? रज्जूच्या आश्रित राहील का अज्ञान?
अविद्या ही चैतन्य आश्रितच राहत असते. अध्यस्थाच्या ठिकाणी, अध्यस्थ पदार्थाच्या ठिकाणी जडाच्या ठिकाणी हा अविद्या हे आश्रय करू शकत नाही. कारण आश्रय करण्यासाठी जड पदार्थाला चेतन असावं लागतं. आश्रय करण्यासाठी चेतन जड मिथ्या पदार्थाला, प्रातिभाषिक पदार्थाला जर त्याचा आश्रय घ्यायचा असेल तर त्याला अधिष्ठान चेतन असावं लागतं. म्हणून मिथ्या पदार्थाचं अधिष्ठान होत नाही. कल्पित पदार्थ कल्पिताचा अधिष्ठान होत नाही. जड पदार्थ जडाचं अधिष्ठान होत नाही. हा नियम आहे, वेदाचा सिद्धांत आहे. मग रज्जू कशी आहे? जड आहे. आणि मग ते जड अधिष्ठान जर मानलं तर ते जड अधिष्ठान विशिष्ट असणारा सर्प आणि त्या सर्पाचं ज्ञान याचं अधिष्ठान कसं होईल? मग जड जडाचं अधिष्ठान मानावं लागेल. त्या नियमानं जे विशिष्ट चैतन्य आहे, विशिष्ट चैतन्य जर मानलं तर ते विशिष्ट चैतन्य मानल्यावर संगती लागत नाही. कारण जे विशिष्ट आहे त्या विशिष्टाला अधिष्ठान लागतं. ते विशिष्टाचं अधिष्ठान काय आहे? चेतन आहे. म्हणून चेतनच अधिष्ठान मानावं लागतं. म्हणून विशेषणाला अधिष्ठानत्व जात नाही. कुणाचं? रज्जूचं, सर्पाचं आणि सर्पाच्या ज्ञानाचं अधिष्ठानत्व चैतन्याकडेच जातं, रज्जूकडे जात नाही. आणि त्या रज्जूचं जे अज्ञान आहे ते अज्ञान ही रज्जूचे आश्रित मानायला जमतं का? कारण ते अज्ञान ही कसं आहे? जड आहे. आणि ते अज्ञान तरी आश्रय चैतन्याचाच करील ना. आणि मग चैतन्याचा आश्रय करूनच अज्ञान चैतन्याचे आश्रित राहत, त्याचाच आश्रय करून राहत, रज्जूचा आश्रय करून. मग जे सर्प आणि सर्पज्ञान याची जर निवृत्ती व्हायची, करून घ्यायची असेल, होत असेल, तर कोणाच्या ज्ञानानं होत असेल? चैतन्याचाच होत असेल, है का नाही? कारण अविद्या निवृत्त झाल्याशिवाय, त्या ठिकाणची अविद्याचं निवारण झाल्याशिवाय जो पदार्थ त्या अविद्येनं आवरत केलेला आहे, झाकलेला आहे, तो त्या पदार्थाचं ज्ञान होणार नाही. मग आवृत्त काय केलं आहे? है का नाही? आवृत्त चैतन्य झाला आहे. आणि अज्ञान मग त्याच्याच आश्रित मानावं लागेल, चैतन्याच्याच आश्रित अज्ञान मानावं लागेल. मग त्या अज्ञानाची निवृत्ती कोण करतं? अंतःकरण वृत्ती करते. कशाची? त्या अज्ञानाची म्हणा किंवा अज्ञानाच्या आवरणाची म्हणा. मग आवरण कशावर मानलंय? हे का नाही? अधिष्ठानावर आवरण मानलंय. मग अधिष्ठानाचं ज्ञान वृत्तीला होण्यासाठी आवरणाची निवृत्ती, ती वृत्ती अगोदर करते. आणि ते आवरण निवृत्त झालं की ते आवरणानं झाकले गेलेला पदार्थ, वस्तू हे प्रत्यक्ष ज्ञान त्या ठिकाणी व्हायला काही हरकत नाही.
असं सद्गुरूंनी अगोदर सांगितलं. मग शिष्याला या ठिकाणी याच्याच बाबतीत ह्या घोळामध्येच तो राहिला, त्याचा घोळ मिटलाच नाही. कारण त्याला जास्त घोळ दिसते. जितकं ज्ञान होईल का तितकं घोळ वाढत येतं, आणि जितकं अज्ञान असेल का जितका प्रकाश मिळेल का तितके पदार्थ दिसत येतात, वस्तू तितक्या दिसत येतात. जितका अंधार होईल ना शेवटी फक्त अंधारच दिसतो, वस्तू कोणतीच दिसत नाही. आणि प्रकाश झाला की काही बी दिसतोय. मग तसं याला आता ज्ञान व्हालंय, हळूहळू हळूहळू ढाळे ढाळे ते तुलेने एक वेळे अशा प्रकारानं त्याला ज्ञान व्हायलंय. आणि त्या ज्ञानामध्ये त्याला नाना प्रकारच्या शंका उत्पन्न व्हायला. मग त्याला या ठिकाणी अशी एक आणखी शंका निर्माण झाली की तो म्हणाला, आताच तुम्ही सांगितलेल्या वाटाघाटीवरून रज्जूच्या विशेष ज्ञानाने मिथ्या सर्प आणि त्याचे ज्ञान निवृत्त होते. काय सांगितलं तुम्ही? विशेष ज्ञान रज्जूच्या विशेष ज्ञानानं काय होतं? निवृत्ती होते. म्हणजेच विशेष ज्ञानानं कशाच्या? रज्जूच्या विशेष ज्ञानानं मिथ्या सर्पाची निवृत्ती होते. कारण शेवटी सद्गुरू काय म्हणले? रज्जूचं अज्ञान गेलं की सर्पाची निवृत्ती होती, हे की नाही, असं म्हणले होते. आणि मग ते कधी कधी रज्जू अधिष्ठान सांगू लागले आणि कधी कधी असं सांगू लागले. त्याच्यावरून त्याला शंका झाली. आणि मग तो म्हणतो, तुम्ही आताच वाटाघाटीवरून रज्जूच्या विशेष ज्ञानानं मिथ्या सर्पाची आणि त्या सर्पाच्या ज्ञानाची निवृत्ती होते रज्जूच्या ज्ञानाने, असे म्हणता येणार नाही. असं म्हणता येणार नाही. कारण तुम्ही कधी रज्जू अधिष्ठान सांगायलात आणि कधी चैतन्य अधिष्ठान सांगायलात. पण यामध्ये मला असं वाटतंय की अधिष्ठान ज्ञानानं जर कल्पिताची निवृत्ती होत असेल तर रज्जू ज्ञानानं सर्पाची निवृत्ती होऊ नये. आणि तुम्ही तर रज्जूच्या अज्ञानानं सर्पाची निवृत्ती सांगता. रज्जूवरचं अज्ञान निवृत्त झालं म्हणजे रज्जूच्या ज्ञानानं तुम्ही सर्पाची आणि त्याच्या ज्ञानाची निवृत्ती सांगता, असे म्हणता येणार नाही. तो कारण सांगतो का म्हणता येणार नाही. अधिष्ठानाच्या ज्ञानाने कल्पित पदार्थाची निवृत्ती होते, असा वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे. आणि कल्पित सर्पास रज्जूपहित चैतन्य, कल्पित सर्पाला रज्जूपहित चैतन्य, आणि त्याच्या ज्ञानास साक्षी चैतन्य अधिष्ठान असल्याचे मोठ्या आग्रहानं तुम्ही सांगितलंय. म्हणजे ज्ञानाला कारण अंतःकरणोपहित चैतन्य आणि त्या रूपाला कारण सर्पाच्या रज्जूपहित चैतन्य तुम्ही सांगितलंय. असं तुम्ही वाटाघाटी केल्या, आग्रहानंच आताच तुम्ही प्रतिपादन केलं. अशी असता लागलीच अधिष्ठान चैतन्य ज्ञाना वाचून लगेच काय म्हणता? अधिष्ठान चैतन्याच्या ज्ञाना वाचून म्हणजे रज्जूच्या ज्ञानाने सर्पाची निवृत्ती होते. मग कधी ते सांगता, कधी हे सांगता.
मग रज्जूच्याच विशेष ज्ञानाने सर्प आणि त्याच्या ज्ञानाची निवृत्ती होते असे कसे म्हणता येईल? पण नेमकं काय धरायचं हेही त्याला कळणार. पण त्याला सिद्धांत सापडलाय आणि त्या सिद्धांतानुसार तो काय करतो? शंका करतो की वेदांत शास्त्राचा सिद्धांत काय आहे? अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते. मग अधिष्ठान काय सांगायलेत? रज्जूपहित चैतन्य सांगायलेत सर्पाला, आणि त्या सर्पाच्या ज्ञानाला अंतःकरणोपहित साक्षी चैतन्य सांगायलेत. मग हे अधिष्ठान चैतन्य आहेत. मग रज्जू हे काय आहे ते हे अधिष्ठान सांगायलेत. मग ते अधिष्ठान मानायचं का हे अधिष्ठान मानायचं? तर तो म्हणतो रज्जू अधिष्ठान मानता येणार नाही, कारण चैतन्यच अधिष्ठान असतं. जड पदार्थ अधिष्ठान होऊ शकत नाही, म्हणून रज्जू अधिष्ठान मानता येणार नाही आणि रज्जूच्या ज्ञानानं सर्पाची निवृत्ती होणार नाही असंच म्हणावं लागेल. असे म्हणण्याने अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते या सिद्धांताला बाधा येणार नाही का? जर दोरीच्या ज्ञानाने सर्पाने सर्पाच्या ज्ञानाची जर निवृत्ती मानली तर सिद्धांताला बाधा येणार नाही का? सिद्धांत काय आहे? अधिष्ठान ज्ञानानं. आणि तुम्ही अधिष्ठान काय सांगायला? अंतःकरणोपहित चैतन्य ज्ञानाला अधिष्ठान सांगायला, आणि रज्जूपहित चैतन्य हे सर्पाच्या आकाराला अधिष्ठान सांगायला. कळाली ना शंका? अशी त्यानं शंका विचारली. मग या ठिकाणी शेवटी शंका विचारताना काय म्हणाला तो? याला बाधा येणार नाही का? शेवटचं वाक्य त्याचं शब्द तसे येतं, याला बाधा येणार नाही का? सद्गुरू लगेच त्याचं उत्तर म्हणतात बाधा येणार नाही. सांगायच्या अगोदरच नाही, व्यवहारात सुद्धा आपण तसेच वाक्य वापरतो, हे की नाही? सद्गुरू लगेच त्याला म्हणाले बाधा येणार नाही. आता हे उत्तर मानायचं का? आणि उत्तर नाही का? हे सामान्य उत्तर आहे. हे उत्तर कसं आहे? हा, कारण कळायचं आणखी बाकी आहे. पण सिद्धांत त्या कळण्याचा सिद्धांत सांगितला, बाधा येणार नाही. मग कशी बाधा येणार नाही? कशाला? सिद्धांताला बाधा येत नाही. कारण बाधा केव्हा येते आणि बाधा केव्हा येत नाही हे कळाल्यावर कळत आहे. विषय कळाल्यावर कळत आहे. मग पहा ते कसं सांगतात. बाधा येणार नाही कारण ज्यावेळी रज्जूचे ज्ञान होते त्यावेळी, ज्यावेळी रज्जूचं ज्ञान होते त्यावेळी रज्जू अधिष्ठान चैतन्याचे ज्ञान होतेच, कारण त्याचं ज्ञान झाल्या वाचून राहतच नाही. कोळ्यानं जर पकल भरून आणली तर म्हैशीचं ज्ञान झाल्याशिवाय राहते का? नुसती पकाल येते का घरात? मग पकालीचं ज्ञान होताना म्हैशीचं ज्ञान होणारच. मग जर रज्जूचं ज्ञान होता वेळस रज्जू अधिष्ठान चैतन्याचं हे ज्ञान जर नाही मानलं, त्या अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान नाही मानलं तर रज्जूचं सुद्धा ज्ञान होणार नाही. कारण अधिष्ठानानं ज्ञान होत असतंय आणि अधिष्ठानाच्याच अज्ञानानं पदार्थ दिसत नाही आणि पदार्थाच्या मग अधिष्ठानच कारण आहे. म्हणून पदार्थाचं अधिष्ठान चैतन्यच आहे.
त्याच्याच ज्ञानानं पदार्थाचं ज्ञान आहे, त्याच्याच अज्ञानानं पदार्थाचं अज्ञान आहे. तसंच आपल्याच अज्ञानानं जगताची प्रतीती आहे आणि आपल्याच ज्ञानानं जगताची प्रतीती नाही. झालं का नाही सोपं आता हे? मग आपल्याला आपलं ज्ञान करून घ्यायचंय का दुसऱ्याचं ज्ञान करून घ्यायचंय? दुसरं काय आहे आपल्याजवळ विशेषण? या विशेषणाचं ज्ञान करून घ्यायचंय का? आणि जरी झालं तरी त्याचं ज्ञान कसं व्हावं? जसं आहे तसं व्हावं, जसं आहे तसं. आहे का नाही? जर काळा घोडा असेल तर काळात दिसावा ना, लाल असलं तर लाल दिसेल. आहे का नाही? पण आता हा घोडा कसा आहे आपला? कोण्या रंगाचा आहे? देहवान आहेत का आपण? नाही. आणि विशेषण काय लागलंय? देहाचं. या देहाला धरूनच आपण आपणाला मी म्हणालो का नाही? देहच आहे हा, असं आपण काय म्हणालो? मीच देह आहे. माझा मग मीच देह म्हटल्याच्या नंतर, माझाच देह आहे असं म्हटल्याच्या नंतर, या देहाचं ज्ञान आपणाला सत्य व्हायलंय का असत व्हायले? असत्य. हा, हा देह कसा आहे? त्या रज्जूवर उत्पन्न झालेल्या सर्प आणि सर्पाच्या ज्ञानासारखा आहे का नाही? हा देह म्हणजे सर्प आहे आणि ह्या देहाला जे नाव आहे का ते त्याचं ज्ञान आहे. मग हा देह कल्पित आहे, वास्तव सत्य आहे का? जसा सर्प दोरीवरचा सत्य नाही आणि त्याचं नावही सत्य नाही. सत्य नाही, तसा देहही. सत्य नाही. मग तसं देहाचं आपणाला ज्ञान व्हायला पाहिजे का देहच मी आहे म्हणून ज्ञान व्हायला पाहिजे? सत्य ज्ञान व्हायला पाहिजे. आहे का नाही? मग सत्य ज्ञान कशाला म्हणतात? जे विशेष आहे, ते आहे का नाही? मग यामध्ये विशेष कोण आहे? चैतन्य आहे का नाही? कोणतं चैतन्य? अंतःकरणोपरी चैतन्य, त्याला साक्षी म्हणतात. आणि ते साक्षी कुटस्थ रूप आहे आणि ते कुटस्थ चैतन्य सदा मुक्त ब्रह्मरूप असतं, आहे का नाही? मग आपलं ते स्वरूप आहे आणि ते आपलं स्वरूप असताना आपण ह्या विशेषणालाच मी म्हणायलो का नाही? मग विशेषण सोडून आपल्याला ज्ञान व्हावं का विशेषणाला धरून व्हावं? मग आपल्याला आपण हे विशिष्ट का व्हायलो? विशेषणामुळं. विशिष्ट का म्हणून व्हायलोत आपण? हा विशिष्ट कोण आहे? विशिष्ट कोण आहे? सर्प आणि सर्पाचं ज्ञान हे काय झालंय? विशिष्ट. तसा हा जीव कसा झालाय? विशिष्ट जीव झालाय. म्हणजे रज्जूवर उत्पन्न होणाऱ्या सर्प आणि सर्पाच्या ज्ञानासारखा जीव झालाय, म्हणजेच कल्पित झालाय. आणि त्यालाच आपण काय म्हणायलो? मी म्हणायलो. मग दोरीलाच सर्प आणि त्या सर्पाचं ज्ञान, त्या दोरीलाच जर आपण म्हणू लागलो ते हे आहे, तर मग आपलं कळणं चुकायलंय का बरोबर व्हायलंय? मग अधिष्ठानालाच आपण विशिष्ट म्हणायलोत का नाही? आणि ते अधिष्ठान हे कशामुळे विशिष्ट झालंय? हे विशेषणामुळं. म्हणून विशेषणानं सोडून ज्ञान व्हायला पाहिजे. विशेषण वगळून, विशेषणाला सोडून विशेषणासहित जे ज्ञान होतं त्या ज्ञानाला ब्रह्मज्ञान म्हणतात. आणि विशेषणाला सोडून जे ज्ञान होतंय त्याला सत्य ज्ञान म्हणतात, त्यालाच अपरोक्ष ज्ञान म्हणतात. म्हणून देहाला सोडून जे आपण आहोत
ते आहोत, देहासहित आपण नाही. तसं या ठिकाणी जे ज्ञान रज्जूचं ज्ञान आणि रज्जूच्या अधिष्ठानाचं ज्ञान, ह्या दोन्ही ज्ञानामध्ये जर बघितलं तर रज्जू ही अध्यस्त आहे. कशावर? त्याच्या अधिष्ठानावर. कारण रज्जू ही कशी आहे? जडच आहे का नाही? आणि त्या रज्जूच्या अज्ञानानं जे सर्प आणि त्याचं ज्ञान प्रतीतीला आलंय ते हे कसं आहे? जडच आहे का नाही? मग या दोन्हीही भ्रमरूप पदार्थाला, सर्पालाही आणि दोरीलाही, एक अधिष्ठान चैतन्यच मानावं लागेल. मग जी आपली वृत्ती आहे, ही अंतःकरणाची जी वृत्ती आहे, ती वृत्ती जेवढं म्हणून काय जे पाहिलेली आहे, जे पाहिलेली आहे ते काय पाहत आहे? विशेषणानं युक्तनं पाहिली का विशेषण वगळून पाहिली? कारण सर्व जे पदार्थ झालेत ते विशेषणानं आहे का नाही? विशेषणानं युक्त आहेत. आणि विशेषणानं युक्त जो पदार्थ असतो त्या पदार्थाला अधिष्ठान मानावं लागतं. म्हणजे विशिष्ट पदार्थाला अधिष्ठान मानावंच लागतं. मग विशिष्ट पदार्थ हे ज्यावेळेस वृत्ती पाहती त्यावेळेस ती वृत्ती कशाला पाहती? ब्रह्मचैतन्याला पाहती का अध्यस्त असणार जे विशेषण आहे त्या विशेषणाला पाहती? सगळ्या जगातल्या वृत्त्या ह्या त्या विशेषणालाच पाहिल्या जातात. आणि विशेषण कसं आहे? कल्पित आहे. आणि ते कल्पित विशेषणाचं ज्ञान करून घ्यायला त्या वृत्त्या आणि त्यालाच सत्य मानायला आहे का नाही? मग त्या वृत्तीला कोणचं ज्ञान व्हायला पाहिजे? आहे का नाही? अधिष्ठानाचं ज्ञान व्हायला पाहिजे का नाही? मग रज्जू सर्पाकार जगत दिसावं का विष्णुमय जग दिसावं का जगच दिसू नये? आता हे काय झाले? 3 वाद आले याच्यामध्ये. रज्जू सर्पकार आणि विष्णुमय जग आणि जगत नाही. जगच न दिसणं, जग म्हणून न दिसणं, त्याला अजातवाद मानायचा. आणि विष्णुमय जग वाटणं विवर्तवाद वाटणं. आणि रज्जू सर्पकार वाटणं आहे का नाही? हा भ्रम आपणाला वाटावा. आणि जर नाही वाटला तर जर जगत भ्रमरूप वाटलंच नाही तर आपणाला त्या जगताच्या अधिष्ठानाचं ज्ञान होईल का? हा. मग अधिष्ठानाचं ज्ञान या ठिकाणी झाल्याशिवाय कल्पित वस्तूची, पदार्थाची निवृत्ती होत नाही हा सिद्धांत झाला. पण शिष्य म्हणतो आत्ताच तुम्ही आम्हाला वाटाघाटी करून दिल्या की रज्जूला सर्पाला अधिष्ठान रज्जूपहित चैतन्य आणि
सर्पाच्या ज्ञानाला अंतःकरणोपहित चैतन्य. म्हणजे एक अधिष्ठान बाहेर सांगितलंय आणि एक अधिष्ठान आत सांगितलंय. मग ज्या वेळेस सर्पाच्या अधिष्ठान ज्ञानानं सर्पाची निवृत्ती होते, तर त्याच्या ज्ञानाची निवृत्ती कशी होईल? सर्पाची निवृत्ती होईल. मग त्याच्या ज्ञानाची निवृत्ती कशी होईल? ज्ञानाचं अधिष्ठान कुठं सांगितलं तुम्ही? अंतःकरणात सांगितलंय. मग अंतःकरणापहित जे चैतन्य आहे त्या चैतन्याच्या त्याचंही ज्ञान झाल्याशिवाय सर्पाची निवृत्ती होणार नाही. म्हणून मला असं वाटतंय की वेदांतानं जो सिद्धांत सांगितला आहे की अधिष्ठान चैतन्यच याच्याच ज्ञानानं कल्पिताची निवृत्ती मानावी, रज्जू अधिष्ठान चैतन्य मानून त्या रज्जूच्या ज्ञानानं सर्पाची निवृत्ती मानण्यामध्ये दोषित आहे. म्हणून अधिष्ठान हे रज्जूपहित चैतन्यच मानावं आणि अंतःकरणोपहित त्या ज्ञानाला चैतन्य अधिष्ठान मानावं. तुम्ही आता असं सांगितलंय, पण पुन्हा फिरून म्हणता की रज्जू अधिष्ठान ज्ञानानं, रज्जूच्या ज्ञानानं कल्पिताची निवृत्ती होती, सर्पाच्या ज्ञानाची निवृत्ती होते. तुम्ही रज्जूच्या ज्ञानानं म्हणतात निवृत्ती होते आणि अधिष्ठान ज्ञानानं निवृत्ती सांगता. पण मला वाटतंय रज्जूच्या ज्ञानानं सर्पाची निवृत्ती होत नाही, तर रज्जूपहित चैतन्यानं त्याच्या ज्ञानानं कल्पित सर्पाची निवृत्ती होते आणि अंतःकरणोपहित साक्षी चैतन्यानं त्याच्या ज्ञानाची निवृत्ती होते. मग रज्जूचं ज्ञान तर बाहेर आहे, मग अंतःकरणोपहित चैतन्याचं ज्ञान कसं होतं? रज्जूचं तुम्ही म्हणता की रज्जूचं ज्ञान झालं की रज्जूपहित चैतन्याचं ज्ञान झाल्याशिवाय राहत नाही, आणि मग अंतःकरणोपहित चैतन्याचं ज्ञान कसं होतं? सद्गुरू म्हणतात याची कल्पना अनिरुचने सर्पाच्या ख्यातीच्या वेळी सांगितलेली आहे व पुढेही याच तरंगामध्ये विस्तारानं सांगणार आहोत. पदार्थ ज्ञानाच्या प्रकारात जड पदार्थाचे ज्ञान अंतःकरण वृत्तीकडूनच होते. पदार्थाचं ज्ञान होते वेळेस म्हणजे त्या प्रकारामध्ये जड पदार्थाचं ज्ञान होते वेळेस अंतःकरण वृत्तीकडूनच होते. त्यावेळी वृत्तीचे काम फक्त पदार्थावरील अज्ञानाचं आवरण दूर करण्याचं कार्य असतं. वृत्तीचं कार्य काय आहे? फक्त आवरण निवृत्ती एवढंच त्या वृत्तीचं काम आहे. मग अज्ञान किंवा त्याने केलेले आवरण जर जड पदार्थ आश्रित आवरण तर जड पदार्थ आश्रित नसून अधिष्ठान चैतन्याच्या आश्रित आहे. आवरण कुठे आहे? जड पदार्थाच्या ठिकाणी नाही, आवरण आहे चैतन्याच्या आश्रित, आहे की नाही? मग त्या अधिष्ठान चैतन्यावरील अज्ञानाच्या आवरणाचा नाश झाल्याशिवाय रज्जवादी जड पदार्थाचे ज्ञान होणे शक्य नाही, रज्जूचं ज्ञान होणे शक्य नाही. म्हणजे ज्या वेळी पदार्थाचं ज्ञान होतं त्यावेळेस वृत्ती अगोदर त्या पदार्थावरचं आवरण निवृत्त करते आणि तो पदार्थ ती वृत्ती आवरण निवृत्त करून त्या वृत्तीमध्ये असणारं जे चैतन्य आहे ते चैतन्य त्या पदार्थाचं ज्ञान करून देतं. असं पदार्थाच्या ज्ञानाच्या रीतीच्या वेळेस सांगितलेलं आहे. कारण
जड पदार्थाचे ज्ञान होणे शक्य नाही. तेव्हा जर आवरण निवृत्त नाही झालं तर ज्ञान होणे शक्य नाही. म्हणून ज्यावेळी रज्जूचे ज्ञान होते, ज्यावेळी रज्जूचे ज्ञान होते त्यावेळी रज्जू अधिष्ठान चैतन्याचेही ज्ञान होते. आणि तेच चैतन्य कल्पित सर्पाचे अधिष्ठान आहे. कल्पित सर्पाचे अधिष्ठान आहे. म्हणून अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते. या सिद्धांताची हानी होत नाही. या सिद्धांताची हानी होणार नाही. कारण रज्जू ज्ञानाने कल्पित सर्प व त्याच्या ज्ञानाची निवृत्ती होते. रज्जू ज्ञानाने काय होते हे म्हणायला काय बाधा येते का? मग कल्पित सर्पाची निवृत्ती रज्जू ज्ञानाने होते असं म्हणलं तरीही चालतंय. आणि रज्जू अधिष्ठान ज्ञानानं आहे की नाही? मग असे म्हणण्यासही हरकत नाही. आणि याच अभिप्रायाने सर्व अंतःकरण वृत्ती ज्ञान ब्रह्मासच विषय करते असे सिद्धांत ग्रंथात म्हटले आहे. अंतःकरण वृत्ती ज्ञान ब्रह्मासच विषय करते असे सिद्धांत ग्रंथात म्हटलेले आहे. आता जे वृत्ती पदार्थाचं ज्ञान करते ते पदार्थाचं करत नाही. त्याच्या अधिष्ठानाचं ज्ञान करते. आता याच्यामध्ये थोडस समजून घेण्याचा असा एक प्रकार आहे. जर एखाद्याची आरती करायची जी समय असते, आरती कशाने करतात है की नाही? तर मग त्या समयीवर जर ते तेलाचा मळाचा लेप बसला असेल तर त्या समयचं ज्ञान होत नाही का? त्याच्यावर आवरण आलेलं आहे. कशाचं? त्या मळाचं आहे का नाही? मग त्या समयला पाहायला गेलं तर मळच दिसत आहे का नाही? मग त्या समयचं जर ज्ञान करून घ्यायचं असेल तर त्याच्यावर आलेला जो आवरण मळाचा आहे तो आहे का नाही? आणि मग ते काढण्यासाठी अगोदर प्रयत्न करावे लागतात. तसं वृत्ती अगोदर त्या पदार्थावरचं आवरण निवृत्त करते. मग ते आवरण निवृत्त झाल्यावर, आवरण निवृत्त झाल्याचं ज्ञान कधी होतं? कशानं होतं? आवरण निवृत्त झाल्याचं ज्ञान. ती जी समयीचा मधला धातू आहे का तो चकाकला, ते वरचं मळ काढून 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 मधात ती चकाकी आली की ती मळ त्याच्यावरचं आवरण गेलेल्याचं ज्ञान कोणाला होत? हे वृत्तीलाच होतंय ना, त्या वरती स्थित असणाऱ्या चैतन्याला आहे का नाही? मग मळ गेल्याचं ज्ञान कशानं व्हालंय आहे का नाही? पण त्या वृत्तीत व्हालंय, पण कशानं व्हालंय? चैतन्यानंच व्हालंय. त्याच समयीचा चकचकीत भाग ज्या वेळेस जाणला वृत्तीतल्या चैतन्यानं, त्यावेळेस
त्या ठिकाणी मलाची निवृत्ती झाली, तिथं मल नाही याचंही ज्ञान झालं. चैतन्याचं त्या समयचं ज्ञान झालं की त्या ठिकाणी जो मल आहे त्या मलाचा ज्ञान झालं. मळ नाही तिथे, है का नाही? आणि ते चकाकणारी जी मधातली त्या धातूची चकाकणी, चकाकती, चकाकणी ही जर नाही दिसली तर ज्ञान कशाचं व्हालंय? आवरणाचं ज्ञान व्हालंय, है का नाही? मग ते आवरण काय करायलंय? कशाचं ज्ञान होऊ दे नाही, है का नाही? चैतन्याचं म्हणा, समयचं म्हणा, है का नाही? त्या चकाकणीचं म्हणा, त्याचं ज्ञान होणार. कारण ते प्रकाश रूप चैतन्य, त्याचं ज्ञान ते कोण करू दे नाही? तो मळ करू दे नाही, है का नाही? मग अगोदर आपणाला मळ काढायचा. कशावरला? कशाचे आश्रित आहे मळ? ते त्या समयच्याच आश्रित आहे ना ते, है का नाही? मग त्या मळाची निवृत्ती ही कशाने होईल? त्या मळाची निवृत्ती म्हणजे त्याला घासावं लागेल, प्रयत्न करावा लागतील ना, है की नाही? साधन. मग तुम्ही साधन त्या ठिकाणी सोड्या घ्या, साबण घ्या, किंवा कोणी कोणी उपाय सांगतात हे मळ काढण्याचे. राख, कोणी कोणी राख सांगत आहे, है की नाही? जळात बी टाक, ते तर कडक वैराग्य झालं. पण उद्देश काय आहे, है का नाही? उद्देश काय आहे? मग हा साधारण उद्देश आहे का असाधारण उद्देश आहे? मल निवृत्त करणे हा साधारण उद्देश मानायचा. पोळा आला आणि चांगाळे उजळायचे समजा, तर उद्देश काय आहे? चंगाळणे उजळण्याचा उद्देश काय आहे? अहो त्याच्यावरला मळ काढणं हे उद्देश आहे का ते चकचकीत दिसावे हा उद्देश आहे? हा, चकचकीत ते दिसावं हा उद्देशानं मळ काढायचा का मळ काढायचा या उद्देशानं मळ काढायचा आहे? उद्देश ते आहे ना. आणि जर त्याला एखाद्याला म्हणलं ते उजळीत बसले काय करायला सर, ते काय म्हणतंय? हा, ज्ञान कसं होतंय त्याला बघा, ते कसं सांगत आहे. समय उजळायलो का समय वरला मळ काढायलो? है का नाही? म्हणते का नाही? तो म्हणतो समय उजळायलो. आता समय त्याच्यावरला मळ गेल्याशिवाय उजळण का? म्हणजे ते मळ काढायलो याचाच अर्थ समय उजळायलो, है का नाही? तसं देहाला जरी आपण म्हणलो, देहा असताना आपण म्हणालो की मी ब्रह्मरूप आहे, सच्चिदानंद रूप आहे, हे कशानं म्हणलो? शब्दानं म्हणलो. आणि देहात असताना म्हणलो. त्यावेळेस आपला म्हणण्याचा भाग जो आहे तो देहाला धरू नये का देहाला सोडू नये? हे सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे असं वेदानं बोध झाल्यामुळं, वेदाच्या महावाक्याचा बोध झाल्यामुळं मला ते ज्ञान झालंय आणि ते मी आहे. मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे असं ज्ञान झालंय आणि ते देहातच झालंय. मग ते ज्ञान होता वेळेस त्या देहाला धरून झालं का देहाला सोडून झालं?
मी समय उजळायलो हे त्या मळाला धरून झालं का मळाला सोडून झालं? अहो ती समय उजळणं हा हेतू आहे की नाही? हेतू काय आहे? ब्रह्मज्ञान होणे हा हेतू आहे. या विशेषणाला काय महत्व द्यायचंय का? त्या मळाला काय महत्व द्यायचंय का? मलाचा त्याग आहे आणि चैतन्याचा त्या समयचा स्वीकार आहे का नाही? मग मलाचा त्याग झाला हे कधी समजायचं? चैतन्याचं ज्ञान झाल्याबरोबर. चैतन्याचं ज्ञान झाल्याबरोबर. आणि मळाचं ज्ञान होतंय त्यावेळेस त्या चैतन्याचं ज्ञान होत नाही का? मळ कशावर आला हे कशाचं ज्ञान झालंय? आणि मग वृत्ती जे जे ज्ञान करीती ते कशाचं करती? म्हणून फकाळ दिसली की म्हैशीचं ज्ञान व्हावं. हा तसं जगत दिसलं ब्रह्माचं ज्ञान व्हावं हे का नाही? मग विशेषणाचंही ज्ञान करून घेता वेळेस ते विशेषणाचे धर्म ते त्याच्यामध्येच लीन होत असतात. कशा? त्याच्या अधिष्ठानामध्ये हे का नाही? कारण ते कल्पित धर्म आहेत. ते वास्तव धर्म आहेत का ते? हा. आणि त्याच्या ज्ञानानं त्या धर्माचं अस्तित्व राहत नाही हे का नाही? तसं आत्मज्ञानानं या देहधर्माचं अस्तित्व राहत नाही. आणि मग देहधर्माचं जे काही आपणाला ज्ञान आहे ते कल्पित ज्ञान आहे. ते ज्ञान कोणतं आहे? कल्पित ज्ञान आहे. म्हणून सर्पावर जे झालेलं ज्ञान आहे, सर्पावर झालेलं जे ज्ञान आहे त्या सर्पाची निवृत्ती झाल्याबरोबरच ते ज्ञान गेलं. सर्पाची निवृत्ती झाली त्याच वेळेस ते ज्ञान सुद्धा लय पावलं. आता ते ज्ञान कशात लय पावलं? मग त्याचं अधिष्ठान कोणतं? त्या ज्ञानाचं अधिष्ठान अंतःकरणोपहित चैतन्य आणि सर्पाचं अधिष्ठान रज्जुपहित चैतन्य है का नाही? आता रज्जुपहित चैतन्य आणि अंतःकरणोपहित चैतन्य हे दोन चैतन्य कशामुळे दोन झालेत? है का? रज्जू बाहेर उपाधी आहे आणि अंतःकरण आत उपाधी आहे. आणि मग हे जे चैतन्याचे भेद झालेत हे उपाधी भेदानं झालेत. उपाध्या वेगळ्या आहेत हे का नाही? उपाध्या वेगळ्यात म्हणून आम्ही दोन चैतन्य सांगितले होते. पण आमचा तसा काही अंतर्भाव दोन चैतन्य सांगण्यात नाही. मग तुला वाटल की अंतःकरणोपहित चैतन्याचं ज्ञान झाल्याशिवाय, अंतःकरणोपहित चैतन्याचं ज्ञान झाल्याशिवाय सर्पाच्या ज्ञानाची निवृत्ती होणार नाही. पण रज्जूचं चैतन्याचं ज्ञान झालं की त्यावेळेस सर्पाची निवृत्ती होते ना, त्याच वेळेस त्याच्या ज्ञानाची निवृत्ती होते. कारण वृत्ती तिथे गेलेलीच आहे रज्जुपदेशापर्यंत आणि वृत्तीस्थ असणारं चैतन्य आहे तिथं. हा मला वाटतं पुढील भाग आहे. पण लक्षात असावं विषय तो निघाला म्हणून. पण रज्जुपहित जे चैतन्य आहे आणि अंतःकरणोपहित जे चैतन्य आहे हे चैतन्य एकच आहे. त्या चैतन्याचं ज्ञान झालं काय आणि ह्या चैतन्याचं ज्ञान झालं काय? मग बायकोला जर घरी चुलबंद आवतून सांगितलं काय आणि नवऱ्याला सांगितलं काय? कारण आवतन तुम्ही त्या दोघांपैकी एकाला कोणाला द्या, ते दोघाला बी येत आहे की नाही? तसं रज्जू अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान हो
का अंतकरण पहित चैतन्याचं ज्ञान हो. कुठल्याही चैतन्याचं ज्ञान झालं तर चैतन्य कसं आहे, एकच आहे. म्हणून सर्पाची ज्या वेळेला निवृत्ती होते का त्याच्या अधिष्ठान ज्ञानानं, त्याच वेळेस त्याच्या ज्ञानाचीही निवृत्ती होते. ज्या वेळेस कारणाची निवृत्ती, त्याच वेळेस कार्याची निवृत्ती होते. कारण जे कार्याची उत्पत्ती झाली आहे ती त्याच्या कारणावरून झालेली आहे. आणि कार्य हे कसं आहे, मिथ्या आहे. कार्य कसं आहे, मिथ्या आहे. आणि तसंच त्याचं उपादान कारण जे आहे तेही कसं आहे, तेही मिथ्याच आहे. म्हणून सर्प आणि ज्ञान हेही मिथ्याच आहे आणि रज्जू ही मिथ्याच आहे. म्हणून या दोन्हीला जे अधिष्ठान कारण आहे ते रज्जूपहितच चैतन्य आहे. आणि ते रज्जूपहित चैतन्याचं ज्ञान झालं काय आणि अंतःकरणोपहित चैतन्याचं ज्ञान झालं काय, त्या सर्पाच्या निवृत्तीमध्ये त्याच्या ज्ञानाची निवृत्ती होत असते. म्हणून शेवटी सद्गुरू म्हणाले की असे म्हणण्यासही हरकत नाही. आणि याच अभिप्रायाने सर्व अंतःकरणवृत्ती ज्ञान ब्रह्मासच विषय करते. अंतःकरणवृत्ती काय करते, ब्रह्मालाच विषय करते, असे सिद्धांत ग्रंथामध्ये म्हटलेले आहे. सिद्धांतात जेवढे सिद्धांत म्हणून ग्रंथ आहेत तेवढ्या ग्रंथामध्ये असाच नियम सांगितला आहे. मग हे ऐकल्याबरोबर त्याला आणखी शंका अशी झाली, ती आपण उद्याच्या वेळात कशी झाली ती वेळ झाला. कुंडली कवरदे हरी विठ्ठल.